मान्यवर, गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी आणि माझ्या राजवाडी गावातील प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा आहे. या कष्टकरी आणि संस्कारशील पालकांच्या पोटी जन्म घेऊन आई नंदा तुकाराम जगताप आणि वडील तुकाराम लक्ष्मण जगताप दुष्काळी आणि अतिदुर्गम असलेल्या राजवाडीच्या मातीत वाढत अत्यंत साध्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत 1989 साली 10वी उत्तीर्ण झाले. त्यानंतर कृषी क्षेत्राची आवड जपत ऍग्रिकल्चर डिप्लोमा विशेष प्रावीण्याने पूर्ण केला. पण त्यांच्या मनात एकच स्वप्न होते, देश सेवा. आणि म्हणूनच 23 डिसेंबर 1995 रोजी भारतीय लष्करात प्रवेश करून कॉर्प्स ऑफ सिग्नल्स मध्ये त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली. जबलपूर येथे कठोर प्रशिक्षण पूर्ण करत कम्युनिकेशन सिस्टम, रेडिओ ऑपरेशन आणि सिग्नल इंटेलिजन्स मध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले. 1997 ते 2001 दरम्यान 24 राष्ट्रीय रायफल्स मध्ये सेवा करताना कारगिल युद्धाच्या कठीण काळात त्यांनी जबाबदारी निष्ठेने पार पाडली. उत्तर पूर्व भारतातील ऑपरेशन आणि भारत पाकिस्तान सीमेवर अटारी बॉर्डर सेवा करत देशाच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज राहिले. एनसीसी मध्ये जवळपास 4 वर्षे कार्य करत अनेक तरुणांना देश सेवेची प्रेरणा दिली. स्टोर मॅनेजमेंट, सिक्युरिटी मॅनेजमेंट, कम्युनिकेशन सेंटर मॅनेजमेंट आणि टीम लीडरशिप अशा जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत ते सुभेदार मेजर या सन्माननीय पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे ऑपरेशन रक्षक मेडल, ऑपरेशन विजय कारगिल मेडल, ऑपरेशन पराक्रम मेडल, ऑपरेशन रायनो मेडल, ऑपरेशन सिंदूर मेडल, हाय अल्टिट्यूड मेडल, चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांडेशन कार्ड ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच युएन मिशन साउथ सुदान सेवा गौरव असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, वर्दी सिर्फ कपड़ा नहीं होती, ये सैनिक की पहचान होती है. वर्दी सिर्फ कपड़ा नहीं होती, ये सैनिक की पहचान होती है. इसे पहनते ही एक जवान की हर धड़कन हिंदुस्तान होती है. पण अण्णांची ओळख फक्त एक सैनिक म्हणूनच नाही, ते एक कर्तव्यदक्ष मुलगा, प्रेमळ भाऊ, समजूतदार पती आणि आमच्यासाठी प्रेरणादायी वडील आहे. माझ्यासाठी तर ते फक्त बाबा नाही, ते माझे पहिले हीरो आहे. आणि खरंच वो ठंड में भी जागा, वो गोलियों से टकराया है. उस सैनिक की कुर्बानी से ही हमने हर रात सुकून से सर टिकाया है. 31 वर्षाची अखंड देश सेवा करून 28 फेब्रुवारी 2026 रोजी ते अभिमानाने सेवानिवृत्त झाले. पण खरंच सैनिक कधीही निवृत्त होत नाही, तो फक्त गणवेश उतरवतो, पण त्याच्या मनातला तिरंगा आयुष्यभर फडकत राहतो. अण्णा, तुमच्या सेवेमुळे आज संपूर्ण राजेवाडी गाव अभिमानाने उंच उभा आहे. तुमचं पुढील आयुष्य सुख, समाधान आणि उत्तम आरोग्याने परिपूर्ण जावो ही सदिच्छा. धन्यवाद.